श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. आजचा दिवस केवळ इतिहासातील एक पान नाही, तर तो आपल्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा आणि स्वराज्याच्या संकल्पपूर्तीचा तेजस्वरूप आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला आज 351 वर्ष पूर्ण झाली आहेत. राज्याभिषेकाचं ऐतिहासिक महत्व म्हणजे 1674 साली ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. काशीचे पंडित गागा भट्ट यांनी विधिवत राज्याभिषेक सोहळा पार पाडला. या सोहळ्यानं मराठा साम्राज्याला औपचारिक मान्यता मिळवून दिली. राज्याभिषेकाची गरज का होती, तर शिवाजी महाराजांनी मुघल आणि आदिलशाहीच्या विरोधात स्वतंत्र स्वराज्य निर्माण केलं होतं. परंतु त्यांच्या कारभाराला औपचारिक मान्यता मिळवण्यासाठी राज्याभिषेक आवश्यक होता. राज्याभिषेकानं त्यांच्या शासनाला कायदेशीरता आणि सार्वभौमत्व प्राप्त झालं. राज्याभिषेकाचे धार्मिक आणि सांस्कृतिक पैलू आहे. राज्याभिषेक सोहळा 8 दिवस चालला, ज्यामध्ये विविध धार्मिक विधी, होम आणि पूजा समाविष्ट होत्या. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या नावानं सुवर्ण मुद्रा जारी केली आणि राज्याभिषेक शक सुरू केला. त्यांनी छत्रपती ही पदवी धारण केली, ज्याचा अर्थ छत्राच्या छायेखाली प्रजेला संरक्षण देणारा राजा. राज्याभिषेकानं मराठा साम्राज्याच्या स्थापनेला औपचारिक मान्यता दिली. या घटनेनं हिंदवी स्वराज्याची संकल्पना बळकट केली आणि मुघल साम्राज्याच्या विरोधात संघर्षाला नवं बळ दिलं. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानं मराठा साम्राज्याच्या विस्ताराला आणि हिंदू अस्मितेच्या जागृतीला चालना दिली. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केवळ एका राजाचा सिंहासनारोहण नव्हे, तर तो स्वराज्याच्या संकल्पनेचा विजय होता. आज या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणानं आपण आपल्या विचारात, कृतीत आणि कर्तव्यात स्वराज्याची मूल्य रुजवूया, तत्व रुजवूया. 9 न्यूज महाराष्ट्राच्या वतीनं आपण सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी स्वीटी गायकवाड, नाशिक.